महाराष्ट्र राज्य कुस्ती संघानं अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निकालावरून नितेश कावलिया जे खरं तर पंच म्हणून काम करत होते त्यांच्यावरती 3 वर्षांची निलंबनाची कारवाई जी आहे, बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर जो खरं तर महाराष्ट्र केसरीचा सामना शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ या दोघांमध्ये झाला। शिवराज राक्षेचे वस्ताद ज्यांच्या तालमीमध्ये तो सराव करतो असे अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त काका पवार आपल्याबरोबर आहेत। काका, 3 वर्षासाठी पंचावरती बंदी जी आहे ती महाराष्ट्र राज्य कुस्ती संघानं घातलेली आहे। काय कारवाईची तुमची मागणी होती? तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी नाही। त्याच्यावर एक अन्याय, त्या कुस्तीच्या ह्याच्यामध्ये अन्याय कसं त्या पोरांनी ढाक मारले होते, म्हणजे तो जिंकून बी न जिंकल्यागत हारला तरी बी ही अशी परिस्थिती निर्मिती केली। त्या पंचाला कायमस्वरूपी घरी बसवलं पाहिजे। आता ते शिवराज राक्षाचं किंवा पृथ्वीराजचं दोन्ही पैलवान आपलेच आहेत, ते काही लोकांचे नाहीत, ते काही बाहेरच्या देशात आले तर आपल्या इथे खेळतं असं नाही। दोन्ही कॉम्पिटिशन आहे, भावाला भाऊ सुद्धा विरोधात खेळू शकतो। पण ते निर्णय जी चुकीचा दिला ना, ते एक चूक म्हणून त्याला कायमस्वरूपी त्याला घरी बसवणं गरजेचं आहे। कुस्ती संघ असेल किंवा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद असेल, त्यांच्यात ते दोघांचा वाद आहे। त्या वादामध्ये पैलवानांनी काय पडायची गरज नाही। पैलवान कुठेही खेळू शकतो। पैलवानांचे त्या घरच्यांनी इतकं खायला घातलेलं असं काही संघ देत नाही आणि हा संघ देत नाही खायला त्यांना, म्हणजे दोन्हीही परिस्थितीमध्ये त्यांना जे आज पैसा मिळतो त्या मैदानावर जगतात मुलं। आज सगळ्याचे 1-2 लाखावर कुस्त्या चालतात, त्याच्यामुळे ते आता ते भरून येणारी चीज नाही। पण नका काही ना भरून ते आज त्याला त्याच्या मनाला समाधान, आज राक्षाच्या मनाला समाधान झालं की 3 वर्ष तरी कट केलं, पण त्याला कायमस्वरूपी घरी बसवा आमची इच्छा आहे। अशा वस्तादांची तमाम महाराष्ट्रातल्या वस्तादांची आहे। तर का तर ह्या मुलांचं वाटलं होतं 1 वर्ष म्हणजे कायमस्वरूपी घरी बी बसू शकतो पैलवान। ती जी होप आली की होप मोडू शकते, मग ती जर होप मोडली तर मग तुम्ही पुढं जायचं माणसाला मनाला कोणाला बी असतं, कोणाचं बी मन तुटतं किंवा तुमचं माझं मन तुटतं, लगेच काय झालं तर थोडंसं आपण तुटतो। मग ती जे मन तुटणार होतं ना, ते चुकीचा निर्णय दिला त्याने। कुस्ती चितपट झाली असती, काय झालं असतं, अजून 40 सेकंद तुम्ही थांबायला पाहिजे होतं, हात घालून बघायला पाहिजे होतं आणि इंटरनॅशनल नियमाप्रमाणे गेला ना, त्या रेफरीला काय झालं काय नाही काय केलं ह्या संघटनेवाल्याने हुंडा मानला। त्याच्यामुळं काही जणाला स्वतःला सुद्धा, बऱ्याच जणांना बिचाऱ्याला नसताना सुद्धा त्यांना काहीतरी वाईट शब्द बोलले लोकांनी। का तर ह्या रेफरीमुळे सगळ्याला बोलून कायची पळायली। एवढे राजकारणी होते, दादा होते, तिथं कोण नव्हतं। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते, क्रीडा मंत्री होते, सगळ्यांना दिसून येलं ना। कुस्तीचं दिसल्यामुळं काय झालं की हे अन्याय झाला, म्हणजे अन्याय होणारा नव्हता अन्याय। तुम्ही थोडं टाइम थांबला असताना तर कुस्ती चितवण झाली असती। जी चौकशी समिती नेमलेली होती त्या चौकशी समितीनं पंचाला आता दोषी धरलेला आहे। जर कदाचित पंचानं त्यावेळेस वेगळा निर्णय दिला असता, तो निर्णय नक्की कुठल्या डावावरून दिलेला होता की ज्यामुळे कुस्ती जी आहे ती चितपट झाली असं त्यांचं म्हणणं होतं? तुम्ही त्याच्यावरती आक्षेप घेतला किंवा शिवराजनं राग व्यक्त करत पंचाला लात मारण्याचा जो प्रकार घडला तो नक्की मग कशामुळे झाला? त्यांनी मेन महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ढाक मारली। ढाक मारल्यावर सरासरी चित होतोच माणूस, पण त्यांनी ते बचाव चालला होता। त्या पैलवानांचा एक बचाव असतो, बचावाच्या दृष्टीने त्याचं खूप चाललं होतं की ते यत्न तयार करत होता की शरीराच्या आपल्या यत्न की मी त्याच्यातून मला वाचायचं आहे, त्याचं यत्न चालू होत्या। तोपर्यंत तुम्ही त्याला 40 सेकंद थांबण्याचा प्रयत्न केला असता तर ती कुस्ती कदाचित सुटली बी असते आणि निर्णय पण चेंज होऊ शकतो। त्याचं काय नाही की निर्णय ह्याचा झाला होता असा प्रश्न नाही, निर्णय चेंज पण होऊ शकत होता, हे पुन्हा चालला असता। म्हणजे ह्याची प्रतिक्रिया नंतर चालण्याची परिस्थिती होती, मग तुम्ही तिथंच त्याला मारला, न होताच मारला नसता तर सगळ्याच गोष्टी काहीच नसतं घडलं हे एवढं। म्हणजे जर कदाचित पंचानं तो निर्णय दिला नसता तर कुस्ती अजून 40 सेकंद पुढचे चालली असती, मग त्याच्यानंतर काय जे झालं असतं म्हणजे कोण विजय होईल हे नंतर कळालं असतं। नाही, ती विजय व्हायचा नाही व्हायचा 40 म्हणजे खूप टाइम होता अजून। तुम्ही 1 मिनिटात मला वाटतं तिसरा राऊंड दुसरा राऊंड चालू झाला, एक मिनिट संपला होता, म्हणजे 2 मिनिट बाकी होती, अजून खूप टाइम होता। तुम्ही गोंधळ करून त्याला उचलला, का उचलला, कशासाठी उचलला? इंटरनॅशनल असं चालतं का? ऑलिम्पिकमध्ये चालते का अशी स्पर्धा? तुम्ही येणार, पंच येणार, तुमचं माणसं येणार, तुमचे कार्यकर्ते येणार, मध्ये अशी कुस्ती असते का? ही कुस्ती यायचं काय? मग आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा, तिथं किती छान झाली स्पर्धा। का झाली? तिथं कोणालाही जाऊ दिलं नाही मध्ये, मग तुम्ही का नाही केलं ते नियोजन तुमच्या पद्धतीनं? आणि पैलवानावर कसला तुमचा न्यायही कसलाही? पैलवान गरीब घरातले, इथं तुम्ही श्रीमंत घरातले असताल हो, तुमच्यापाशी पैसे असतील, तुम्ही माजूर असताल, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणणं नाही। पण ज्या वक्ताला पैलवानावर तुम्ही अन्याय करता, पैलवानाच्या दृष्टीने चालायचं, महाराष्ट्राची पैलवानकी संपत आली। हरियाणा आपल्या पुढं 10 पटीनं, आज 10चे 10 हरियाणाचे ऑलिम्पिकमध्ये पैलवान चाललेत। अरे त्या दृष्टीने करा ना, तुम्ही त्याची तयारी करा। त्या पैलवानाला काय द्यायचं ते द्या, सरकार संग आपण भांडूया सगळे मिळून की नाही आमच्या पैलवानाला ही मिळालं पाहिजे, सरकार द्यायला तयार आहे ना। पण तुम्ही आपसात आम्हीच खेळायला लागले, भांडणं करायला लागले, पैलवानामध्येच भांडणं करतोय आम्ही, मग ते
कोणी फायदा उचलतो दुसरा. आम्ही एकजुटीनं आम्हाला ऑलिम्पिकमध्ये कसं भारताला मेडल मिळेल. काशाबा जाधव 1952 साली त्या माणसाने मेडल आणलं देशाला, स्वतंत्र देशाला दिलं आहे. त्या काळात मेडल दिलेलं आहे. अजून आपण वंचित आहे त्या मेडलपासून. चला कार्यकर्त्याचं ठीक आहे, त्यांची बोलच राहतात, चालत राहतात, त्याचा प्रश्न नाही. पण आपण करणाऱ्याने, कष्ट करून घेणाऱ्याने, पैलवान तयार करणाऱ्याने एकच ध्यानात ठेवलं पाहिजे की आम्हाला ऑलिम्पिक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम असेल, सगळे गेम असतील, वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल, ह्याच्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याच्यात मिळणं गरजेचं आहे आपल्याला पहिल्यांदा. आज काका पंचावरची 3 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे. मग आता महाराष्ट्र केसरीचं जी अहिल्यानगर कुस्ती झाली त्याचा वाद मिटला असं म्हणता येईल का? मग आता वाद कसं काय मिटला म्हणता येईल, ते झालंच. आता एका कुस्ती झाली, संपला विषय, तिथं गेला, संपून गेला. आता परत माघारी येऊ शकत नाही. त्या पोराचं मूल्य तुम्ही उचलू शकत नाही. आज ते तुटला, मनातनंच सुटला, त्याची ज्या तिथं वाचायचा प्रयत्न होता तुम्ही तिथं मारला. त्याला मग वाचू द्यायला पाहिजे होता. मेला असता का जिंकला असता ती माहिती नव्हतं, पण तुम्ही त्याला प्रयत्न केला नाही. प्रयत्नाला तुम्ही त्याला एक दगा दिला. त्या रेफरीनं दगा दिल्यामुळे त्याला कायमस्वरूपी घरी बसवणं फार गरजेचं आहे. आज राक्षसी नुकसान झाली, उद्या कुणाची बी होईल, दुसऱ्या पैलवानाला करेल ती. मग त्याला घरी बसवायला काय हरकत आहे? तयार होते ना, पंच आपल्या महाराष्ट्रात होतील ना. असं नाही की तोच लय लाडूजी लागून गेला आणि त्यानं कुस्ती केली. त्याने कधीही आयुष्यात लंगूट लावलं नसेल त्या रेफरी म्हणणाऱ्यानं. त्याला काय कळायची कळकळ काय जीवनात असते, माणसाला तळमळ काय असते. जे माणूस तयार करतो ना त्याला तळमळ माहिती असते की काका पवार तिथं रात्रंदिवस जातो, 4 वाजता उठून जातो तालमीवर. 4-5 कोच आमचे तिथं रात्रंदिवस मारतात. मग त्यांना कळतं. मग ते कोणी भरून देणार? ते देणार आहे का भरून आता शिवराज राक्षेचं कुस्तीचं? नाही देऊ शकत. म्हणून त्याला कायमस्वरूपी घरी बसवणं गरजेचं होतं. याने 3 वर्षाची काय थातुरमथुर काय दाखवली. ऑलिम्पिकला दाखवतात कायमस्वरूपी बसवतात, फुटबॉल गेममध्ये घ्या कायमस्वरूपी बसवतात, दंड मारतात उलट त्याला. मग हे कसं, हे अन्याय कशासाठी? आता शिवराजवरची सुद्धा जी 3 वर्षाची बंदी घातलेली आहे, आता पंचाला दोषी ठरवलेलं आहे. महेंद्र गायकवाडवरची बंदी जी आहे ती उठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली म्हणून. शिवराजवरची जी कारवाई आहे ती स्थगित करावी किंवा त्या माहिती तुम्हाला काय मिळाली का? शिवराजवरची पण कारवाई स्थगित केली नाही, स्थगित उठवावीच लागेल त्यांना. त्याला का मारताय? त्या लेकरानं काय केलं? त्याचा संबंधच नाही. तुम्ही त्याला मारण्याचा प्रश्नच येत नाही. तुमचं संघटनेशी भांडण असेल तुमचं चालू द्या. त्यांनी काय केलं लेकराने? तुम्ही पैलवानावर घालायची बंदीचं काय कारण आहे? आणि काय केलं महेंद्र गायकवाडनं आमचं काय केलं होतं तुम्हाला? कशाची बंदी? तुम्ही गाडी सुद्धा दिली नाही, अपमान केला तिथं. म्हणजे तुमचेच पैसे आहेत असं वाटते का तुम्हाला? का जगात पैसेवाली नाहीत का माणसं? तोच घेणारा होता माणूस का? अहो ते काकाचं ना आमचे घरातले संबंध आहेत जगतापांचे. हां, तरी सुद्धा मी तर रोकठोक माणूस आहे. मला काही घेणं देणं नाही कोणाशी. मी कोणाचे 5 रुपये घेत नाही आणि कोणाला देत नाही. हां, हे आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही पैलवानासाठी मारणार, आजही करणार, उद्याही करणार आणि मर्जीपर्यंत आम्ही तीच करणार. पैलवानकीची दृष्टी, पैलवान आपल्या महाराष्ट्राचा वाचला पाहिजे, महाराष्ट्राला मेडल मिळालं पाहिजे, हीच आमची दृष्टी. शिवराजवरची बंदी उठवली पाहिजे. त्याला उठवलीच पाहिजे त्यांनी बंदी. त्या दोघावरली बी बंदी उठवली पाहिजे. त्यांनी दोघावर घ्यायचा काही प्रश्न नाही. आणि हे काय लावलं की रेल्वेतनं खेळतो. अरे महाराष्ट्राचा आहे, जन्म त्याचा महाराष्ट्राचा आहे. रेल्वेत म्हणजे तुम्ही नोकरी दिली तर खेळाल ना तुमच्या बाजूने. तुमच्यात ताकद आहे का? त्या भोंडव्यात आणि त्याच्यात आहे का ताकद? रेल्वे तुम्ही नोकरी लावायची. रेल्वे आज नोकरी देते, पोट भागतंय, त्याच्यामुळं पोटावर कसं काय चालणार तुम्ही? मग त्याला तुम्ही मारता का? नाही, इकडं रेल्वेत गेलो म्हणजे खेळायचं नाही. अरे ही कोणची पद्धत आली तुमच्या लेखावर? ही पद्धत आहे का खेळण्याची? तुम्ही उलट त्याला जोश द्यायला पाहिजे. खेळ आमच्या बाजूने आणि आम्हाला मेडल दे, ही म्हणण्याची ताकद पाहिजे. तुम्ही लावले नाटकं काहीतरी करायचं. तुमच्यापाशी पैलवान नाही ना, काही नाही. महाराष्ट्रात पैलवान कुठं दाखवून द्या ना. 0मध्ये आहे आपण. आज हरियाणा 1 नंबरला आहे. म्हणजे 10ची 10 ऑलिम्पिकला. काका पवारांचं म्हणणं म्हणून अडवणूक होती का? तुम्हाला विरोध म्हणून काय केलं जातं असं तुम्हाला वाटतं? आता मला तर अडवून मला असं वाटतंय, आम्ही ती पार्टी फिरटी धरत नाही. कोणत्या पार्टीचं काय घेणं देणं आहे आम्हाला. आम्ही पैलवानाशी निगडीत आहे, पैलवानाशीच निगडीत राहणार, शेवटपर्यंत पैलवानासंग राहणार, एवढं आमची इच्छा आहे. बाकी काय नाही. आम्हाला त्या राजकारणाचं काही घेणं देणं नाही. तुम्ही कोणासंगही खेळा, कोणत्या उड्या मारा, आमचं काय घेणं देणं नाही. पण तुम्ही पैलवानाशी निष्ठेने राहा, पैलवानाला खेळू द्या. पैलवानाचं तुमची झाली तुमची संघटना, ह्यांची झाली ह्यांची संघटना. दोन्ही संघटनेमध्ये पैलवान खेळतील, पैलवानाला 4 रुपये मिळतील. तुम्ही आडवण करत बसवू नका. तुम्हाला आडवं केलं तर लोक आडवं करणारच एक दिवस, कोणाला तर कोणाला. पाहतोय की जो पंचानं निर्णय दिलेला होता त्या पंचाला ऑलिम्पिक गेम मधल्यासारखं कायमस्वरूपी जे आहे ते पंचावरती बंदी घालावी. शिवराज राक्षेचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून येता येणार नाही. मात्र पुढच्या काळामध्ये पंच जे आहे ते नवीन तयार होतील, त्यामुळे या पंचावरती कायमस्वरूपी बंदी घाला अशी मागणी काका पवारांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल इनपुरेसोन मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.